धारावीत ज्योतिबा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। मुंबई, महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त धारावीत 200 वर्षापेक्षा जुन्या असलेल्या शिवनारायण बावडी येथील श्री ज्योतिबा मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन मंदिराचे विश्वस्त प्रशांत शिंदे, राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते। या प्रसंगी अभिषेक, आरती, सासनकाठीची पूजा आदी धार्मिक कार्यक्रम, खोबरं गुलालाची उधळण आणि ज्योतिबाच्या नावाने चांगभराच्या गजराने मोठ्या भक्तिभावात पार पडली। यावेळी मुंबई, ठाणे व इतर विभागातून आलेल्या शेकडो भक्तांनी ज्योतिबाच्या दर्शनासाठी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती। ज्या भक्तांनी चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त ज्योतिबाच्या दर्शनासाठी कोल्हापूरला जाता येत नाही असे भक्त देखील आपल्या कुलदैवत ज्योतिबाचे दर्शन घेण्यासाठी धारावीतील ज्योतिबाच्या मंदिरात दरवर्षी न चुकता येतात। या मंदिरात दर्शन घेतल्यावर कोल्हापूरच्या ज्योतिबा देवाचे दर्शन घेतल्याचे समाधान व्यक्त करतात। काही भक्तजन ज्योतिबा पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आवर्जून धारावीत येत असतात। ज्योतिबाची पालखी ही श्री ज्योतिबा मंदिर शिवनारायण बावडी येथून सुरू झाली। पुढे ही पालखी बडी मस्जिद, सखीनाबाईचा होळी मैदान, हनुमान मंदिर, मुकुंदनगर, न्यू पारशीचा अशी मार्गक्रम करीत काळा किल्ला येथील म्युनिसिपल शाळेजवळील मोकळ्या मैदानात श्री ज्योतिबा देवीची बहीण यमाई चोपडाई देवीच्या भेटीसाठी आणि भक्तांना दर्शन देण्यासाठी काही वेळेकरता दिसावली होती। या पालखी सोहळ्याची व्यवस्था हिंदू भूमी क्रीडा मंडळ, अंबिका मित्र मंडळ व हनुमान सेवा मंडळ यांच्या वतीने करण्यात आली होती। यावेळी कुठल्याही प्रकारची अनुसूचित घटना घडू नये म्हणून धारावी पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। लांबून भाविक इथे दर्शनासाठी येतात आणि हा सोहळा किती मोठ्या प्रमाणामध्ये या गर्दीवर तुम्हाला दिसत असेल। दगदगचे मुंबई प्रतिनिधी धारावीमध्ये कव्हरेज करायला आलेलो आहे आणि